एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटीचा घटनाक्रम थक्क करणारा. प्रेम प्रकरणातनं एमपीएससीचा पेपर फुटल्याचा दावा. पेपरफुटीच्या लव्ह स्टोरीनं यंत्रणाही बुचकळ्या. लोटे एमआयडीसीतल्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरनं आदित्य ठाकरेंचा उद्योगमंत्री उदय सामंतांना टोला. उद्योग, महामार्ग आणि रोजगाराच्या प्रश्नांवरनं सरकारवरही केला हल्लाबोल. एकतीस जुलैपर्यंत अन्न क्षेत्रातल्या 3100हून अधिक आस्थापनांची तपासणी दरम्यान 165 आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित. 750हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटीस. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती. सलग 45 दिवस जुहू चौपाटीवर लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी जनजागृतीसाठी सूचना फलक लावण्याचे आदेश देऊनही अद्याप एकही फलक नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अद्यापही छमछम सुरूच. नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याची माहिती. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक, वनमंत्र्यांचं वक्तव्य. ठाणे टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाय अँड कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाही मराठीचे सवाल. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठीनं बातमी दाखवूनही अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई नाहीच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.